नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 6 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच संयुक्त राज्य अमेरिकेचा 250वा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 4 जुलै। स्पष्टीकरण: या ऐतिहासिक प्रसंगाला अमेरिका 250 किंवा फ्रीडम 250 असे नाव देण्यात आले होते। 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी झाल्याला 250 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य आतषबाजीचे आयोजन करण्यात आले। प्रश्न 2. नुकताच कोणत्या देशात शांतिरक्षक मिशनसाठी 651 भारतीय सैन्य जवानांना संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कांगो। स्पष्टीकरण: डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक मिशन अंतर्गत कार्यरत 651 भारतीय सैन्य जवानांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। हा पदक प्रदान सोहळा 3 जुलै 2026 रोजी पूर्व DRCमधील साके येथे असलेल्या कायमस्वरूपी ऑपरेशनल तळावर आयोजित करण्यात आला होता। भारतीय सैनिकांना हा सन्मान अशांत क्षेत्रांत नागरिकांचे संरक्षण, मानवी मदत आणि शांतता प्रस्थापित करण्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि व्यावसायिकतेसाठी देण्यात आला। प्रश्न 3. नुकतीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नितीन रमेश गोकर्ण। स्पष्टीकरण: केंद्र सरकारने अलीकडेच स्थापन केलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन रमेश गोकर्ण, निवृत्त IAS अधिकारी यांची नियुक्ती केली आहे। हे मंडळ देशभरातील रस्ते सुरक्षा उपाय, वाहन मानके, रस्ते अभियांत्रिकी आणि केंद्र-राज्य समन्वय मजबूत करण्याच्या दिशेने कार्य करेल। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली। दक्षिण वायू कमांडचे प्रमुख म्हणून जसवीर सिंग मान यांची नियुक्ती करण्यात आली। चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाच्या एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख म्हणून तेजिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून रवी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली। स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या संचालकपदी अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: नुकतेच गुजरात पोलिसांनी महिला आणि मुलांना ऑनलाईन धोक्यांपासून वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस नावाचे अभियान सुरू केले आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। टाटा आणि एअरबसने गुजरातमध्ये पहिल्या मेड इन इंडिया C-295 एअरक्राफ्टची पहिली टेस्ट फ्लाईट घेतली। अहमदाबाद महानगरपालिकेने स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोड आधारित खाद्य सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू केली। भारताचे पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर गुजरातमध्ये स्थापित केले जाईल। जॉनेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली। पहिली विश्वयोगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अहमदाबादमध्ये करण्यात येत आहे। गुजरात सरकारने ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले। प्रश्न 5. नुकत्याच कोणत्या राज्यातील पारंपरिक लाकडी डिंगी नावांना GI टॅग देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, पश्चिम बंगाल। स्पष्टीकरण: पश्चिम बंगालच्या पारंपरिक लाकडी डिंगी नावांना नुकताच भौगोलिक संकेत GI टॅग प्रदान करण्यात आला आहे। ही मान्यता विशेषतः हुबळी जिल्ह्यातील बालागड क्षेत्रातील शतकानुशतके चालत आलेल्या लाकडी नाव बनवण्याच्या अनन्य कलेला आणि डिझाईनला मिळाली आहे। टिप: हुबळी जिल्ह्यातील 3 पारंपरिक उत्पादने, चंदननगरचे जलभरा संदेश, जनाईची मनोहरा मिठाई आणि बालागडची हुबळी पारंपरिक नावे यांना अधिकृतपणे GI टॅग मिळाला आहे। पश्चिम बंगाल राज्याची माहिती: राजधानी कोलकाता, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, राज्यपाल RN रवी। आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी। बॅक्टेरियम नेताजी नावाच्या बॅक्टेरियाची एक नवीन प्रजाती पश्चिम बंगालमध्ये शोधली गेली।
पंतप्रधान मोदींनी कोलकातामध्ये स्वदेशी बनावटीच्या नौदलाच्या 3 जहाजांचे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय यांचे अनावरण केले. नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन स्वीकारणारे 33वे राज्य पश्चिम बंगाल बनले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 36वे राज्य पश्चिम बंगाल बनले. ऋतव्रत बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. प्रश्न 6. नुकताच कोणत्या राज्यात द्री उत्सव साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. नुकताच द्री उत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा करण्यात आला आहे. हा तिथल्या प्रमुख अपातानी जमातीचा एक प्रमुख कृषी उत्सव आहे, जो राज्याच्या सुंदर झिरो व्हॅलीमध्ये दरवर्षी जुलैला प्रामुख्याने आयोजित केला जातो. अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. दूरसंचार विभागाने अरुणाचल प्रदेशमध्ये आंतरांचल रोमिंग सेवा सुरू केली. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. कृषी आधारित एतोर गेडी उत्सव अरुणाचल प्रदेशच्या आदी जमातीद्वारे साजरा केला गेला. नवीन वनस्पती प्रजाती स्टोरथेरा ओरोग्लोसाचा शोध अरुणाचल प्रदेशमध्ये लागला. कॅबिनेट समितीने अरुणाचल प्रदेशमधील कलाय 2 जलविद्युत प्रकल्पासाठी 1,4,1,0,5,8,3 कोटी रुपयांना मंजुरी दिली. अरुणाचल प्रदेशच्या गिर्यारोहक कबक यानोने पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर अर्जेंटिनामध्ये स्थित माउंट अकॉनकागुआ सर केले. प्रश्न 7. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्ग स्क्वॉड सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी दुर्ग सुरक्षा स्क्वॉडची स्थापना करण्यात आली आहे. महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले असून दुर्ग सुरक्षा स्क्वॉडच्या गठनाची घोषणा केली आहे. प्रश्न 8. नुकतेच कोणाला पहिल्या NBT भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. प्रसून जोशी. स्पष्टीकरण. नुकतेच प्रख्यात लेखक, गीतकार आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज प्रसून जोशी यांना पहिल्या NBT भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित NBT उत्सव 2026 दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला. नवभारत टाइम्सने साहित्य, संस्कृती, सृजनशीलता आणि जनसंवाद क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट आणि दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन या पुरस्काराची सुरुवात केली आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया मेडल विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आले. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन देण्यात आला. UK संसदेत हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांना बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेनेंट जैन यांना भौतिकशास्त्रातील वुल्फ पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. जीवशास्त्रात असाधारण योगदानासाठी गौतम डे यांना EMBO गोल्ड मेडल 2026 ने सन्मानित करण्यात आले. भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसार यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 9. नुकतेच पंतप्रधान मोदींनी कोठे देशातील पहिल्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. राजस्थान. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथे देशातील पहिल्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले. सुमारे 79,450 कोटी रुपयांहून अधिक खर्चातून बनलेला हा HPCL आणि राजस्थान सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे, जो भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करेल. राजस्थान राज्याची माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरे या यादीत भारतीय शहर जयपूरला 18वे स्थान मिळाले. मेसालिना विष्णोई नावाच्या पालीच्या एका नवीन प्रजातीचा शोध राजस्थानमध्ये लागला. राजस्थानच्या चिकित्सा व आरोग्य विभागाला दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रासाठी WHOच्या वर्ल्ड नो टोबॅको डे अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी बिकानेर जवळील सांचू चौकीवर प्रहरी संमेलनाला संबोधित केले. राजस्थान सरकारने जलसंरचनांच्या जीर्णोद्धारासाठी वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले.
ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या दांडेवाला फील्डमध्ये नवीन गॅस साठा शोधला. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या राज्यातील बोरजुली वेटलँडला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. आसाम. स्पष्टीकरण. नुकतेच आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात स्थित बोरजुली वेटलँडला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे. ही पाणथळ जागा मुख्यत्वे रानटी तांदळाच्या दुर्मिळ प्रजाती ओरिझा रुफिपोबोनच्या नैसर्गिक संवर्धनासाठी ओळखली जाते. शेतीमधील तांदळाचा पूर्वज मानल्या जाणाऱ्या या रानटी धानमध्ये आजार, कीड, पूर आणि खारटपणा सहन करण्याची क्षमता असते, जी भविष्यातील हवामान अनुकूल पिकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. गोल्डन लंगूरमुळे चर्चेत असलेले शिखना जव्वाला राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये स्थित आहे. आसामच्या बिहू पेपाला जीआय टॅग मिळाला. आसामच्या जीआय टॅग प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली. आसाममध्ये पहिल्यांदा येलो थ्रोटेड मार्टन दिसला. यूसीसी विधेयक पारित करणारे तिसरे राज्य आसाम बनले. भारताच्या पहिल्या AI संचलित फिजिकल बँकिंग शाखेचा शुभारंभ गुवाहाटीमध्ये झाला. भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सोडला गेला. प्रश्न 11. नुकतेच कोणी इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अमित शहा. स्पष्टीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड लॉन्च केले आहे. 30 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान या पूर्णपणे डिजिटल सुविधेचा शुभारंभ झाला, ज्याचा लाभ जगभरातील 50 लाखांहून अधिक प्रवासी भारतीयांना मिळेल. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्यात जीवांच्या सर्वात जास्त नवीन प्रजातींचा शोध नोंदवला गेला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. केरळ. स्पष्टीकरण. पर्यावरण मंत्रालयाच्या ॲनिमल डिस्कव्हरीज 2025 रिपोर्टनुसार जीवांच्या सर्वात जास्त नवीन प्रजाती केरळमध्ये नोंदवल्या गेल्या. येथे एकूण 98 नवीन प्रजातींचा शोध लागला. केरळनंतर पश्चिम बंगाल 76, कर्नाटक 67 आणि अरुणाचल प्रदेश 65 यांचा क्रमांक लागतो. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. इचाथला केंडाई इकॉनॉमिगाटा नावाच्या माशाची एक नवीन प्रजाती केरळमध्ये शोधली गेली. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल सिस्टम हॉक लॉन्च केली गेली. भारताचे पहिले खाजगी चिकित्सा संग्रहालय केरळमध्ये स्थापन केले गेले. सर्व प्रशासकीय स्तरांवर भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रोजेक्ट झिरो केरळमध्ये सुरू केले गेले. केरळ विधानसभेच्या 25व्या अध्यक्ष म्हणून तिरुवंचूर राधाकृष्णन यांची निवड झाली. केरळ सरकारने भारताचा पहिला समर्पित कॅबिनेट स्तरावरील AI पोर्टफोलिओ लॉन्च केला. केरळ सरकारने भारताचा पहिला वृद्ध देखभाल विभाग बनवण्याचा निर्णय घेतला. भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल बँकिंग स्वीकारणारे राज्य केरळ बनले. आता मागील व्हिडिओ प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक शिक्षा प्राधिकरण बनवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तराखंड. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन देण्यात आला. अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. उल्हास पुढाकारांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य उत्तराखंड बनले. नॉर्वेच्या प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI उपकरणांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. त्रिपुराच्या कृषी व किसान कल्याण विभागाने नवी दिल्लीत अनानास उत्सव 2026 चे आयोजन केले. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले. भारताचे सर्वात उंच विंड टर्बाइन कर्नाटकमध्ये स्थापित केले गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा बनली आहे. भारतीय UPI स्वीकारणारा 10वा देश ग्रीस बनला. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती झाली. डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वेमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली. तेलंगणामध्ये एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवले गेले. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर घोषित करण्यात आले. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल स्मशान शोधले.
इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती झाली. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन जेबी बनले. ईशान्येतील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयमध्ये झाले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच दक्षिण वायू कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.